नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत अळूवडी. नवशिकेही अगदी सहजरित्या बनवू शकतील अशी अळूवडीची सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हापर्यंत पोहोचेल. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण अळूवडी बनवण्यासाठी साहित्य पाहूया. इथे मी 5 अळूची पाने स्वच्छ धुवून त्याच्या शिरा काढून कापून घेतली आहेत. आपल्याला पाने अगदी स्वच्छ धुवून कापून घ्यायची आहेत. 1 वाटी बेसन, तेल आवश्यकतेनुसार, आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा 2 ते 3 चमचे, 2 चमचे आगळ, लाल मसाला 1 चमचा, अर्धा चमचा हळद, 2 चमचे तीळ, मीठ चवीनुसार, अर्धी वाटी तांदूळाचे पीठ. आपल्याला सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे. त्यासाठी प्रथम एका भांड्यात जी चिरलेली अळूची पाने आहेत ती घ्यायची आहेत. त्यानंतर लगेचच आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचा जो ठेचा घेतला होता तोही आपण ह्यामध्ये घालणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचा ठेचा वापरू शकता. त्यानंतर अर्धी वाटी तांदूळाचे पीठही घालायचे आहे. त्यानंतर लगेचच 1 वाटी बेसनही आपण ह्या मिश्रणात घालणार आहोत. त्यानंतर लगेचच जे 2 चमचे आगळ घेतला होता तोही आपण ह्यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर जे लाल मसाला 1 चमचा आणि हळद घेतली होती तीही आपण ह्या मिश्रणात घालणार आहोत. त्यानंतर चवीनुसार मीठही आपण ह्यामध्ये घालायचे आहे. आता हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने प्रथम एकजीव करायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये पाव वाटी पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित सरसरीत होईस्तोवर मिक्स करून घ्यायचे आहे. आपण पाहू शकता अळूवडीचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे. आपण हे मिश्रण आता वाफवून घेणार आहोत. त्यासाठी प्रथम मी एका प्लेटला तेलाने ग्रीस करून घेतले आहे. आपण ह्या प्लेटमध्ये अळूवडीचे मिश्रण वाफवून घेणार आहोत. प्रथम आपण जे तीळ घेतले होते ते तळाशी व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे. त्यामुळे आपली अळूवडी खमंग होईल. त्यानंतर थोडे तीळ आपण जे अळूवडीचे मिश्रण घेतले होते त्यामध्येही घालायचे आहे आणि हाताच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर हे मिश्रण आपण ह्या प्लेटवरती व्यवस्थित पसरवून घेणार आहोत. अगदी एकसारखे हे मिश्रण पसरवून घ्यायचे आहे. अळूवडीचे मिश्रण व्यवस्थित पसरवून घेतल्यावर वरून पुन्हा तीळ भुरभुरायचे आहेत. त्यामुळे अळूवडी अगदी सुरेख दिसेल. आता हे अळूवडीचे मिश्रण आपण उकडण्यास ठेवूया. त्यासाठी एका गॅसवर एक भांडे ठेवले आहे. त्यामध्ये पाणी घालून गरम होण्यास ठेवले आहे. त्यामध्ये जे आपण अळूवडीचे मिश्रण एका प्लेटमध्ये थापून घेतले होते ते आता आपण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून साधारणतः 20 ते 25 मिनिटे ही अळूवडी व्यवस्थित वाफवून घेणार आहोत. साधारणतः 20 मिनिटानंतर आपण पाहू शकता अळूवडी पूर्णपणे शिजवून तयार झाली आहे. आता हे मिश्रण शिजले आहे की नाही ते कसे चेक करायचे, त्यासाठी त्या मिश्रणात सुरी घालून जर सुरीला ते मिश्रण चिकटले नाही तर समजावे की अळूवडी पूर्णपणे शिजली आहे. आता ही अळूवडी आपण गॅस बंद करून पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. आता अळूवडी पूर्णपणे थंड झाली आहे. आपण त्याच्या वड्या करून घेणार आहोत. आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण अळूवड्या कापून घेऊ शकता. मी छोटे छोटे पीस करून घेत आहे.
आपण अशा प्रकारे अळूवड्या कापून घेऊ शकता. आता ह्या अळूवड्या आपण शॅलो फ्राय करणार आहोत. त्यासाठी गॅसवर मी एक पॅन गरम करत ठेवले आहे. त्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे तेल घातले आहे. तेल थोडेसे गरम झाल्यावर त्यामध्ये अळूवड्या हळूवारपणे सोडायच्या आहेत. नाहीतर तेल अंगावर उडण्याची शक्यता असते. मला जेवढ्या लागतील तेवढ्याच मी अळूवड्या तळून घेत आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच अळूवड्या व्यवस्थित कुरकुरीत होईस्तोवर तळून घ्यायच्या आहेत. एक बाजू व्यवस्थित तळून झाल्यावरच दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे आणि व्यवस्थित कुरकुरीत होईस्तोवर अळूवड्या तळून घ्यायच्या आहेत. ह्या अळूवड्या साधारणतः 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतात. आपण पाहू शकता अळूवड्या खरपूस भाजून तयार झाल्या आहेत. त्या आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे तयार झाली सर्वात सोपी अशी अळूवडी. तुम्हीही अशा प्रकारे अळूवडी बनवून पहा व त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि नम्रताज रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. पुन्हा भेटूया अशा चमचमीत आणि चटपटीत रेसिपीसह. धन्यवाद.